कुसुंबा रस्त्याने जाताना आजूबाजूची झाडं बघून खूप आनंद झाला। रस्त्याने डोलणारी ही झाडं पावसाळ्यात खूपच मोहक भासतात। लेंडाने गावातून पुढे गेल्यावर सुळेश्वर महादेव मंदिराची कमान लागते। सुळेश्वर मार्गाने जाताना बाजूने छोटा पाट कॅनल वाहतो। आपण जसं जसं पुढे जातो तशी सुंदर शेतं आपलं लक्ष त्यांच्याकडे ओढून घेतात। पाऊस पडून गेल्याने पाटाचं पाणी दुथडी भरून वाहत होतं। सुळेश्वर महादेव मंदिराच्या आवारात गेल्यावर खूपच प्रसन्न वाटतं। जुन्या मंदिराचा जीर्णोद्धार झाला असल्याने आजूबाजूला खूपच आधुनिकता दिसते। सुळेश्वर महादेव मंदिर येथील शिवलिंग खूपच प्राचीन आहे असं सांगितलं जातं। आख्यायिकेनुसार श्री राम, सीता, लक्ष्मण पंचवटीच्या दिशेने मार्गक्रमण करत असताना ते या ठिकाणी काही काळ थांबले होते। त्यांनीच हे शिवलिंग स्थापन केले होते। बाजूला गोमुख आहे, ते सीता माता यांनी स्थापन केल्याची आख्यायिका ऐकायला मिळते। सदर मंदिर बांधकाम 1996 मध्ये आपल्या जगन्नाथ महाराज पवार यांच्या हस्ते दगड लावून झालेले आहे। ही धर्मशाळा 1944 साली हरिभक्त परायण भिका महाराज नांदगावकर यांनी बांधलेली आहे गावाच्या श्रमदानातून। सदर देवस्थान इथे प्रभू रामचंद्र आणि सीता माता यांनी स्थापन केलेले आहे आणि याला पौराणिक दृष्टांत पण आहे। याचं नाव महाभारतात आलेलं आहे। त्या पद्धतीने इथे सीता मातेने आसरा व गोमुखाची स्थापना करून ज्यांना कोणाला अपत्य होत नसतील त्यांना इथे आंघोळ केल्यानंतर अपत्य प्राप्ती होते, अशी इथली आख्यायिका आहे। मंदिराचा परिसर खूपच सुंदर आणि रमणीय आहे। या ठिकाणी गोरगरीब लोकांना अगदी कमी आर्थिक तडजोडीत लग्नासाठी हॉल उपलब्ध करून दिला जातो। बाहेरून येणाऱ्या वाहनासाठी सुसज्ज पार्किंगची व्यवस्था आहे। यात्रेकरूंना बसण्यासाठी इथे लोकनिधीतून बाकं ठेवलेली आहे। आजूबाजूला खूप सारी झाडं आहेत। त्यातली आम्ही राष्ट्रीय सेवा योजनेत असताना लावली याचा अभिमान वाटतो। थोडं पुढे गेल्यावर एक छानसं तळ आहे। पावसाळ्यात इथलं दृश्य स्वर्गापेक्षा कमी नसतं। इथे येऊन आपण ह्या सुंदर परिसराचा आनंद घेऊ शकतात। आपल्या आयुष्यातले काही क्षण आपण इथे घालवून त्याला अधिक सुंदर आपण बनवू शकतात।
आपण इथे नक्की या, पण इथे कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होणार नाही. हा अतिसुंदर परिसर आपल्यामुळे अस्वच्छ होणार नाही याची काळजी घ्या.